1500 वर्षांपूर्वी दगडात कोरलेली ही हालचाल आजही जिवंत वाटते. नमस्कार. शिल्पकथेमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्नाटकातील बदामीच्या गुहा मंदिरातील एक अद्भुत नटराज शिल्प. हे शिल्प बदामीच्या गुहा क्रमांक 1 मध्ये प्रवेशद्वाराजवळ कोरलेलं आहे. या नटराजांची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांचे 18 हात. प्रत्येक हातात वेगवेगळ्या हस्तमुद्राज आणि आयुध दिसतात, जसे की डमरू, त्रिशूळ, सर्प इत्यादी. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दिसते. नटराजांच्या बाजूला गणपती कोरलेला आहे. त्यामुळे इथे शिव उग्र तांडव न करता आनंद तांडव सादर करत आहेत. विशेष म्हणजे इथे शिवाच्या पायाखाली अभस्मार राक्षस न कोरता पद्मपीठ म्हणजेच कमळ कोरलेलं दिसतं. दगड कठीण असतो, पण कलाकारांच्या हातात तोही नाचू लागतो. आणि म्हणूनच बदामीमधील हे नटराज शिल्प आजही काळाला थांबवून ठेवते. दगडात लपलेल्या अशा सुंदर कथा जाणून घेण्यासाठी शिल्पकथाला नक्कीच फॉलो करा.